शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीचा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही तर राज्यभर सरकारची भंबेरी उडवणारं आंदोलन उभारलं जाईल असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय। अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावून छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी राज्यभरातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला आणि पुढील लढ्याचा आराखडा तयार केला। या बैठकीत कर्जमुक्ती आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। याप्रसंगी बोलताना तुपकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळेच सरकारला झुकावं लागलं। सरकारनं कर्जमुक्ती आणि पीक विम्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं। 5 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती गंभीर झाली होती। त्यानंतर त्यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी हलवण्यात आलं होतं। मात्र रुग्णालयाच्या बेडवरूनही त्यांनी आंदोलनाची सूत्र हाती घेतली। बुधवारी रात्री त्यांनी राज्यभरातील प्रमुख शिलेदारांची ऑनलाईन बैठक घेत संघटनात्मक आढावा घेतला आणि पुढच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा केली। सरकारनं बैठकीसाठी काही दिवसांचा अवधी मागितला होता। आपणही आणखी 4-5 दिवस संयम बाळगू, मात्र त्यानंतरही निर्णय झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुपकर यांनी दिला।